जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सौ सुवर्णा केरुरे कांडगावे यांच्या सेवानिवृत्तीवेळी आदर्श विद्या मंदिर झाले भावुक। इचलकरंजी येथील आदर्श मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिरच्या सहाय्यक शिक्षिका मान्य सौ सुवर्णा केरुरे कांडगावे यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या समारंभात सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली। त्यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ गीता खोचरे यांनी केले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। यानंतर प्रशालेचे कार्याध्यक्ष मान्य श्री रमेश मर्दा यांनी सहाय्यक शिक्षिका सौ सुवर्णा केरुरे कांडगावे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत भावी काळात आपण आपली अपुरी जी स्वप्ने राहिली आहेत ते पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न करावा। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातच आपण कार्य करत राहावे, प्रशालेमध्ये केव्हाही यावे, आपले मार्गदर्शन हे येथील शिक्षकांना मोलाचे ठरणार आहे असे प्रतिपादन केले। त्यानंतर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री DM बिरारदार यांनी कांडगाव मॅडम यांनी गेले 32 वर्ष आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी विद्यादानाचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीने पार पाडले आहे। त्या सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागत असत, त्या सर्वच कार्यात हिरिरीने आपला सहभाग दाखवत असत असे गौरव उद्गार यांनी काढले। याच बरोबर आदर्श शिक्षण मंडळाचे सहकार्यवाहक मान्य श्री संभाजीराव खोचरे यांनी कांडगाव मॅडम यांना शुभेच्छा देत आपण गेली 32 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले आहे। या शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या अंगी असणारे कलागुणाने आपण विद्यार्थी घडवले आहेत, ती आता गगनात उंच भरारी घेत आहेत। यापुढेही आपण असे कार्य करीत राहावो अशी सदिच्छा यांनी दिली। तसेच कांडगाव मॅडम यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या शहनाज मोमीन यांनीही त्यांच्या सोबत व्यतीत केलेल्या क्षणांना उजाळा देत भावूक शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर प्रशालेचे आचार्य उमेश डंबाळ यांनीही कांडगाव मॅडम या अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या आहेत, त्या सर्व मुलांना अत्यंत मायेने शिकवत असत, त्याचबरोबर जेवही घालत असे, नवीन पदार्थ आमच्याकडून करवून घेत असत व ते मुलांच्या पर्यंत पोहोचवत असत। त्यामुळे मुलेही त्यांच्याकडे आपली आईच आहे असे त्यांना वाटत असे प्रतिपादन केले। त्यानंतर सत्कारमूर्ती सौ सुवर्णा केरुरे कांडगाव यांनीही आपल्या मनोगतात मी गेली 32 वर्ष आदर्श विद्या मंदिर येथे अनेक विभागात कार्य पाहिले आहे, त्यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका खोचरे मॅडम यांनी मला ज्या विभागात आवड आहे त्या विभागातचे कार्य दिले, त्यामुळे अत्यंत जोमाने कार्य करीत राहिलो। त्याला साथ प्रशालेतील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिले। माझ्यासाठी हा क्षण आनंदाचा पण आहे व दुःखाचाही आहे, पण मी नक्की सांगेन की शिक्षण क्षेत्राशी मी सदैव राहीन। त्याचबरोबर आदर्श विद्या मंदिरचे नाते हे सदैव जोडलेले असणार आहे अशी ग्वाही यावेळी दिली। त्यानंतर प्रशालेचे माजी विद्यार्थी सुमेध गोनुगडे यांनीही कांडगावे मॅडम यांनी प्रेमाने पाठीवर हात फिरून आम्हाला लहानाचे मोठे केले, आयुष्यात कोणते चांगले व कोणते वाईट याचा फरकही दाखवून दिला, त्यामुळेच आम्ही आज एक यशस्वी ठिकाणी आहे असे आठवणीला उजाळा दिला। त्यानंतर सत्कारमूर्ती कांडगावे मॅडम यांच्या सन्मानपत्राचे वाचन हे सहाय्यक शिक्षिका सौ गीता साळुंखे यांनी अत्यंत सुंदररित्या केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक नागेश चिल्लाळ व सौ गीता साळुंखे, तर आभार प्रदर्शनाचे गोड कार्य रामभाऊ जगताप हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे यांनी पाहिले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आदर्श विद्या मंदिर कार्याध्यक्ष श्री रमेश मर्दा, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री DM बिरारदार, माजी अध्यक्ष श्री गोवर्धन बोहरा, खजिनदार पवन लोकरे, सहकार्यवाहक श्री संभाजीराव खोचरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे, पर्यवेक्षक श्री विनायक सपाटे, रामभाऊ जगताप हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मान्य संजीवनी चिंगळे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। एक गुण मला आवडला, म्हणजे ज्या शिक्षकांचे जे गुण आहे त्या गुणाला त्यांनी जास्त वाव दिला, तसं मला कलेत त्यांनी जास्त प्रावीण्य देण्याचा प्रयत्न केला आणि मी सुद्धा जे काही माझ्याजवळ कलेचं होतं, शिशोबींचं होतं ते मी केलं। आणि 2-3 वर्षापूर्वी रुकडीला कार्यानुभवचं शिबिर होतं 3 दिवसासाठी आणि मला बाई म्हणता जावा लावून दिलं आणि तिथं फक्त प्राथमिकची शिक्षिका मी एकटीच होते आणि बाकीचे सगळे हायस्कूलचे होते। मग पहिला दिवस शिबिराचा किंवा ट्रेनिंगचा काय असतो, शिक्षकांची ओळख करून देणं, काय काय केलं ते सगळं करून देणं
मग हायस्कूलचे एक 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 शिक्षक आले. माझा मुलगा हा झाला, माझ्या हाताखाली शिकलेला मुलगा अधिकारी झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, डॉक्टर झाला आणि सगळं हे झालं. मग मी म्हटलं आता आपली चौथीची मुलं गेटमधनं येताना की कळा पदराला धरून येणारी मुलं आहेत. आमच्या चौथीपर मुलांनी एवढ्या उच्च पदावर जाणं म्हणजे मला काय सांगता येईना. सन्मानपत्र माननीय सौ सुवर्णा कुमार केरुरे, सहाय्यक शिक्षक, आदर्श विद्या मंदिर, इचलकरंजी. महोदया, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते हे ब्रीद वाक्य अंगीकारून समाजातील गोरगरीब दलित नाहिरी वर्गासाठी शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, इचलकरंजी या ज्ञान मंदिरात आपण 21/12/1992 रोजी सहाय्यक शिक्षक म्हणून ज्ञानदानासाठी रुजू झालात. सुमारे 32 वर्ष आपण सेवा करून आज दिनांक 31/5/2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. आपल्या अखंड ज्ञान कार्याचा गौरव म्हणजेच हे सन्मानपत्र. बेळगाव असू दे, आपल्याला एकरूप व्हावं लागेल आणि त्या परिस्थितीशी कशी मात करायची, कसं आपण तग धरून राहायचं हे आमच्या माईने परफेक्ट शिकवलंय. मला एकच गोष्ट सांगायची आहे आमच्या माईबद्दल की हा माई खतांमध्ये खरोखर निष्णात होता. कुणाला काय कमी पडते, एखाद्याला गणिताची गोळी द्यावीशी वाटते तर ती गणिताची गोळी देणं, विज्ञानाची पावडर देणं आणि एखाद्याला जर परिसर अभ्यास सारखा विषय अवघड झाला असेल तर त्याचं NPK प्रोव्हाइड करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या माईने केले. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे की आज आम्ही जे आहे, आज आमचा जो फुलांचा वास या समाजात आमचं जे स्थान आहे ते सर्व या माईमुळे आहे. असं म्हटलं जातं की सोन्याच्या खाणीत फक्त सोनं मिळतं, पण कोळशाच्या खाणीत हिरे दाखवण्याची धमक ही आपल्या आदर्शामध्ये आहे. आणि एक थेंब, जर पावसाचा एक थेंब आपण ओझळीत घेतला हाताच्या तर तो पिण्यायोग्य होतो आणि तोच थेंब जर गटारात पडला तर तो वाहून जातो, म्हणजे खराब होऊन जातो. तोच थेंब समजा एखाद्या झाडाच्या पानावर पडला तर तो चकाकतो मोतीबिंदू सारखा आणि तोच थेंब शिंपल्यात जर पडला तर त्याचा खरोखर मोती होतो. ह्या पद्धतीनं जीवनाचं सार शिकवणाऱ्या कांडगावे बाई ज्यांनी 32 वर्ष प्रदीर्घ सेवा आपल्या आदर्श विद्या मंदिरमध्ये केली, त्यांना खरं म्हणजे आज आम्ही निवृत्त करणार नाही, करत नाही. अधिकृतरित्या त्या फक्त आपल्या शाळेतून कदाचित निवृत्त झाल्या म्हणून, पण त्यांच्यावर जबाबदारी आहे. ही शाळा त्यांचीच आहे, त्यांनी चालवलेली आहे आणि त्यामुळं अधनमधनं त्यांनी येऊन इथं कसं चाललंय, काय चाललंय, काही सूचना जे काय असेल ते बघायचं आहे आणि इथलं संचलन योग्य तऱ्हेनं होतंय का नाही हे पाहायचं आहे, अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. आणि शाळेचं अगदी पायाभरणीपासून आतापर्यंत जवळजवळ 32 वर्ष त्यांनी इथं काम केलेलं आहे. पण ह्या लोकांना बघितल्यानंतर रिटायर होताना मला वाटतंय ते कशाला रिटायर होतात का, म्हणजे त्यांना बघितल्यानंतर रिटायर माणूस वाटतंय का बघा तुम्ही. खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 61 मध्ये लास्ट असं समजत होते आणि 61 करत होते. आता खरं तर मला वाटतं 71 करायला पाहिजे. त्यामध्ये 78च्या नंतर जवळजवळ 20 वर्ष हे अजूनही काम करू शकतात आणि ह्यांचं कामाचं आणखीन एक मला सांगायचं आहे. खरं म्हणजे हे रिटायर झाले म्हणून घरात बसू नका असं माझं मत आहे. का म्हणजे माणूस कामात असेल तो जास्त दिवस जगू शकतो, काम नसेल तो आळशी होतोय आणि अनेक रोगांना त्रस्त होतो. त्यामुळे जास्तीत जास्त कामामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतंय. सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर प्रत्येक ठिकाणी सेवानिवृत्ती असतेच. आता सेवानिवृत्त होणाऱ्या लोकांचं जर वर्णन करायचं झालं तर काही लोक असे असतात की सारखी ते सेवानिवृत्तीची वाट बघत बसले असतात. कधी कधी माझी सेवानिवृत्ती येते, कधी कधी येते. काही लोक असे असतात की त्यांची सर्वजण वाट बघत असतात की कधी सेवानिवृत्त होते. आणि काही लोक असे असतात की ते सेवानिवृत्त होऊच नाही असं सर्वांनाच वाटत असतं. मला वाटतं तिसऱ्या प्रकारामध्ये निश्चितपणे काडगाव मॅडम आहेत. त्या सेवानिवृत्त होऊच नाही असं सर्वांचीच इच्छा आहे. वडील शिक्षक,
त्यांचं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण कोल्हापूर हायस्कूल कोल्हापूर इथं झालं आणि लग्नानंतर केरुरे परिवाराने त्यांच्या ज्या मावशी आहेत त्या मावशीने ह्या दोघांनाही शिकवलं. आज बघा बाई रिटायर होत आहेत आणि सर पण आज रिटायर होत आहेत. कर्नाटक सरकारांचा 60 वर्षाचा नियम आहे आणि महाराष्ट्र सरकारांचा 58चा नियम आहे. आज कर्नाटकमध्ये पण तिथं कार्यक्रम चालू आहे सरांचा सेवानिवृत्तीचा आणि बाईंचा पण इथं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम चालू आहे. त्या गोरासाहेब मर्दासाहेब टेन्शन असायचं की आज बाई काय बाजार घेऊन येते, कारण की इतका बाजार राहण्याच्या गणी आणि मुलांना पण ते खूप आवडायचं आणि आता बी त्याच पद्धतीने पोषण आहार चालतो आणि कुठल्याही पदार्थाला कमी नसायचं. भरपूर पोरांना जितकं देता येईल तितकं त्यांनी दिलं आणि मनमिळावू स्वभाव कधी आम्हाला रागवला नाहीत, कधी कुठल्या गोष्टीत कमी पडू दिलं नाहीत, इतक्या चांगल्या पद्धतीनं. आणि त्यांना मार्गदर्शन पत्रेबाईंचं असायचंच आणि कांडगाबाईंचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि या सगळ्या गोष्टींमुळं आज मी आचार्य जरी असलो यामध्ये मोठा वाटा आहे. आदर्श विद्या मंदिर, आदर्श शिक्षण मंडळ, पत्रेबाई, कांडगाबाई, आपल्या चव्हाणबाई, म्हणजे मला पोषण आहारमध्ये कुठल्या गोष्टीचं कमी आहे का आहे त्या सगळ्यांचं मला मार्गदर्शन यांच्यामुळे मिळालं आणि आज त्या पद्धतीने मी चांगलं शिकलो. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.